गाईज बघा, आज मी पुन्हा एकदा न्यू रेसिपी करत आहे आणि तुमच्यासोबत शेअर पण करते. तर ना गाईज, आज मी आहे ना चिकन कटलेट बनवते आहे. तर बघा गाईज, त्याच्यासाठी आधी तर चॉप केलेली मिरची घेतली आहे, थोडीशी कोथिंबीर आहे आणि हा एक कांदा घेतला आहे आपण चॉप करून, आणि हे एक मोठा बटाटा आहे तो सुद्धा घेतला आहे. ठीक आहे गाईज, बघा बटाटा आहे ना असा पूर्ण मी मॅश करून घेतलेला आहे. आणि ना हे बघा, आपण हे चिकन सुद्धा आहे ना असं बारीक बारीक पीसेसमध्ये क्रश करून घ्यायचं हाताने, पण हड्डी वगैरे सांभाळायची. हा काहीच हड्डी असते बघा, आणि तसे बोनलेसच पीस घ्यायचे, जास्त काही हड्डीचे घ्यायचे नाही. बघा अशा प्रकारे आपण ना चिकनचे छोटे छोटे पीसेस करून घेतले आणि हे आता आपण बटाट्यामध्ये मिक्स करणार आहोत. हे बघा गाईज, अशा प्रकारे हे सगळं बटाट्यामध्ये टाकून घ्यायचं. आपल्याला घ्यायची आहे ती मिरची. ठीक आहे, मिरची तुम्ही तुमचं तिखट जसं तुम्ही खाता तसं ॲडजस्ट करू शकता. आम्ही स्पायसी खातो तर आम्ही थोडी जास्तच मिरची घेतली आहे. आणि एक मुठ्ठी बघा कोथिंबीरसुद्धा कापून घ्यायची. आणि गाईज बघा, एक मुठ्ठी कांदा घेतला आहे तो सुद्धा टाकून घ्यायचा याच्यामध्ये. आणि हे सगळं मिश्रण आहे ना गाईज पूर्ण मिक्स करून घ्यायचं. आणि मी तुम्हाला दाखवते याच्यामध्ये काय काय टाकतात. एक मिनटं. एक चमचा नमक, एक चमचा मीठ जाईल गाईज त्याच्यामध्ये. आपल्या चवीनुसार आपण मीठ बघा जेवढं होते होतं आम्ही एक चमचा टाकलेला आहे, आणि हा अर्धा चमचा पुन्हा जात आहे. हा छोटा चम्मच आपल्याला एक हळदीचा पण टाकायचा आहे, कारण की हळद अँटीबायोटिक्स असते आणि खाल्लेली पण चांगली येते असं बोल. आणि हा बघा, हे ना धना आणि जिरा पावडर टाकला मी एक चम्मच. हे आहे रेड चिली सॉस, तो सुद्धा टाकायचा एक चम्मच. बोल. गाईज आपल्याकडे चिंग्सचा आहे ना डार्क सोया सॉस आहे. आणि हे बघा, हे थोडंसं आहे ना ग्रीन चिली सॉस टाकून घ्यायचा. थोडंसं रेड चिली सॉस सुद्धा टाकायचा, कारण की ना आपण मिरच्या सुद्धा टाकल्यात. मी नक्की सांभाळून टाका, कारण की तिखट झालं तर मग खाता पण येणार नाही. आणि हे बघा, आपल्याकडे हा मिक्स पिझ्झाचा हे पण आहे, हर्ब्स पण आहेत, आपण ते पण थोडेसे टाकूया. मिक्ससुद्धा टाकणार आहोत थोडंसं नावाला, म्हणजे ते दिसलं पाहिजे ना त्याच्यासाठी. आपल्या इथं बघा आपलं हे ऑरिगॅनो आहे, ते सुद्धा टाकायचं. गाईज बघा, हे दोन आहे ना चीज क्यूब सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये असे ग्रेट करून टाकायचे आहेत, कारण की चीजनी कसं चांगलं काय म्हणतात स्मूथनेस येईल आणि ते खूप टेस्ट पण त्याची खूप वेगळी लागते ना, त्याच्यासाठी आपल्याला चीज ग्रेट करून घ्यायचं याच्यामध्ये. आणि गाईज बघा, याच्यामध्ये एक टिप सुद्धा मी तुम्हाला देते. जेव्हा आपण चीज ग्रेट करतो तर आपली जाळी किती खराब होते ना, तर ह्याच्यासाठी आहे ना मी ह्याला पहिलं ऑइल लावून घेतलं आहे. पुढून आणि मागून दोन्ही साईडनी ऑइल लावून घ्यायचं, म्हणजे आपला चीज आहे ना एकदम स्मूथली ग्रेट होतं. बघा किती छान टेक्स्चर आला आहे चीजचा बघा. आता हे आपल्याला सगळं आहे ना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे गाईज. बघाच गाईज बघा, हे ना जास्त म्हणजे काय म्हणतात, जास्त स्मॅश नाही करायचं, थोडंसं करायचं, कारण की आपल्याला पॅटीस पण बनवता आले पाहिजे ना, आय मीन कटलेट. बघा ते थोडंसं व्यवस्थित घेऊन मळायचं बघा, मिक्स करायचं असं. हे बघा, याला आहे ना असं एकदम व्यवस्थित आहे ना मिक्स करून घ्यायचं, आणि ह्याचं असं कन्सिस्टन्सी झालं पाहिजे. बघा किती छान झाले. आणि जास्त चिवडा नाही करायचा, म्हणजे जास्त हे नाही करायचं, हलवायचं नाही. ते जितकं तुम्ही जाडसर आणि हे ठेवताल ना सैल, तर तेवढा गोळा बनेल बघा. आणि असं चेकसुद्धा करायचं की आपल्या ह्या मिश्रणाचा गोळा बनतोय का, एक असं पॅटीस ट्राय करून बघायचं. हे बघा, असं कुठूनही ते ना फुटलं नाही पाहिजे बघा, असं झालं पाहिजे आपलं कटलेट. याला चिकन पॅटॅटो कटलेट म्हणतात. आणि हे बघा, त्याच्या कोटिंगसाठी आहे ना आपण 3 ब्रेड घेतलेले आहेत, त्याचे छोटे पीस करून ना मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचं. मग त्यामुळे आपण घरच्या घरीच ब्रेड क्रम्स बनवून घेऊ शकतो. बघा, मी अशा प्रकारे ना घरच्या घरीच ब्रेड क्रम्ब बनवून तयार केलेला आहे.
आणि आपण घरीसुद्धा ब्रेड क्रम्स बनवू शकतो. खूप इझिएस्ट वे आहे. तर मी आता तुम्हाला दाखवते ते फ्राय आणि कोट कसे करायचे गाईज. हे बघा, हे आपले 2 अंडे आहेत. यांना आपण आहे ना फेटून घ्यायचं आणि थोडंसं ब्रेड क्रम्स जास्त झाले तर ते ह्या वाटीमध्ये मी काढून घेतले. थोड्या वेळानंतर आपण पुन्हा सुद्धा टाकू शकतो, पण वेस्ट नाही गेलं पाहिजे ना. हे बघा, अशा प्रकारे चांगले आपले एग्स फेटून घ्यायचे. बघा किती छान दिसतं फेटताना. एकदम चांगलं फेटून घ्यायचं आणि शक्यतो फोगच यूज करायचा फेटताना, कारण की बघा फॉगनी किती छान होतं. हे बघा, एवढा असं नॉर्मल छोटाच बॉल घ्यायचा आणि आपल्या हातांना थोडंसं तेल लावायचं आणि बघा अशा प्रकारे याला प्रेस करून घ्यायचं. आणि जास्त मोठीसुद्धा टिक्की नाही बनवायची, मीडियमच साईजची बनवायची. बघा काय आहे ते तुम्ही बनवतायत ते? हे ना मी हे बनवते पटॅटो चिकन कटलेट. ओके, त्याला नाव आहे का नाही रशियन वगैरे काय असं? हो सांगितलं ना, पटॅटो चिकन कटलेट म्हणून. बघा नॉर्मल एवढाच बॉल घ्यायचा, जास्त मोठा नाही घ्यायचा आणि त्यालाच आपण गोळा चांगलं प्रेस करून घ्यायचं. गोळा ठीक आहे. छोटेच जरा बरे लागतात खायला, नाही तर ते मोठे शिजत पण नाही आणि व्यवस्थित पण नाही होत ते. बघा अशा प्रकारे ना आपण ह्याला असं टिक्कीज बनवून घेतले. मी तुम्हाला आता फ्राय करताना दाखवते. दाखव ना. हे बघा, हे अशा प्रकारे ह्याला अंड्यामध्ये डीप करायचं, मग ह्याला आपण ह्याच्यामध्ये टाकायचं. चांगलं ह्याला असं डस्ट करून घ्यायचं. हे बघा असं हळूच तेलामध्ये सोडायचे हे कटलेट. असं हळू. हे बघा, आम्ही आहे ना ह्याला एका साईडून फ्राय करून घेतले आपण आणि आता सेकंडला उलटं केलंय. किती छान गोल्डन कलर आलाय बघा. हे बघा, आणि आपले आता कटलेटसुद्धा फ्राय करून झालेले आहेत आणि ही आपली चटणी आहे. बघा किती सुंदर आहे ना. तुम्हाला याची रेसिपी हवी असेल तर तुम्ही नक्की मला कॉमेंटमध्ये सांगा. मी तुम्हाला या ग्रीन चटणीची रेसिपीसुद्धा देईल. आणि बघा गाईज, इथे असं चटणी ठेवायची आणि आपले कटलेट किती सुंदर झालेत बघा. आणि आपले कटलेट एवढे छान झालेत ना, तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि मला कॉमेंट करून सांगा कसे आहेत. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू गाईज. बघा, आज मी पुन्हा एकदा न्यू रेसिपी करत आहे आणि तुमच्यासोबत शेअर पण करते. तर ना गाईज, आज मी आहे ना चिकन कटलेट बनवते आहे. तर बघा गाईज, त्याच्यासाठी आधी तर चॉप केलेली मिरची घेतली आहे, थोडीशी कोथिंबीर आहे आणि हा एक कांदा घेतला आहे आपण चॉप करून आणि हे एक मोठा बटाटा आहे तो सुद्धा घेतला आहे. ठीक आहे गाईज. बघा बटाटा आहे ना असा पूर्ण मी मॅश करून घेतलेला आहे. आणि ना हे बघा, आपण हे चिकनसुद्धा आहे ना असं बारीक बारीक पीसेसमध्ये क्रश करून घ्यायचं हाताने, पण हड्डी वगैरे सांभाळायची. हा काहीच हड्डी असते बघा, आणि तसे बोनलेसच पीस घ्यायचे, जास्त काही हड्डीचे घ्यायचे नाही. बघा अशा प्रकारे आपण ना चिकनचे छोटे छोटे पीसेस करून घेतले आणि हे आता आपण बटाट्यामध्ये मिक्स करणार आहोत. हे बघा गाईज, अशा प्रकारे हे सगळं बटाट्यामध्ये टाकून घ्यायचं. आपल्याला घ्यायची आहे ती मिरची. ठीक आहे. मिरची तुम्ही तुमचं तिखट जसं तुम्ही खाता तसं ॲडजस्ट करू शकता. आम्ही स्पायसी खातो तर आम्ही थोडी जास्तच मिरची घेतली आहे. आणि एक मुठ्ठी बघा कोथिंबीरसुद्धा कापून घ्यायची. आणि गाईज बघा, एक मुठ्ठी कांदा घेतला आहे तो सुद्धा टाकून घ्यायचा याच्यामध्ये. आणि हे सगळं मिश्रण आहे ना गाईज पूर्ण मिक्स करून घ्यायचं. आणि मी तुम्हाला दाखवते याच्यामध्ये काय काय टाकतात. एक मिनटं. एक चमचा नमक, एक चमचा मीठ जाईल गाईज त्याच्यामध्ये. आपल्या चवीनुसार आपण मीठ बघा जेवढं होते होतं आम्ही 1 चमचा टाकलेला आहे आणि हा अर्धा चमचा पुन्हा जात आहे. हा छोटा चम्मच आपल्याला एक हळदीचा पण टाकायचा आहे, कारण की हळद अँटीबायोटिक्स असते आणि खाल्लेली पण चांगली येते. असं काय बोल.
आणि हा बघा, हे ना धना आणि जिरा पावडर टाकला मी 1 चम्मच. हे आहे रेड चिली सॉस, तो सुद्धा टाकायचा 1 चम्मच. गाईज आपल्याकडे चिंग्सचा आहे ना डार्क सोया सॉस आहे. आणि हे बघा, हे थोडंसं आहे ना ग्रीन चिली सॉस टाकून घ्यायचा. थोडंसं रेड चिली सॉस सुद्धा टाकायचा, कारण की ना आपण मिरच्या सुद्धा टाकल्यात. मी नक्की सांभाळून टाका, कारण की तिखट झालं तर मग खाता पण येणार नाही. आणि हे बघा, आपल्याकडे हा मिक्स पिझ्झाचा हे पण आहे, हर्ब्स पण आहेत, आपण ते पण थोडेसे टाकूया. मिक्स सुद्धा टाकणार आहोत थोडंसं नावाला, म्हणजे ते दिसलं पाहिजे ना त्याच्यासाठी. आपल्या इथं बघा, आपले हे ऑरिगॅनो आहे, ते सुद्धा टाकायचं. गाईज बघा, हे 2 आहे ना चीज क्यूब सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये असे ग्रेट करून टाकायचे आहेत, कारण की चीजनी कसं चांगलं काय म्हणतात स्मूथनेस येईल आणि ते खूप टेस्ट पण त्याची खूप वेगळी लागते ना, त्याच्यासाठी आपल्याला चीज ग्रेट करून घ्यायचं याच्यामध्ये. आणि गाईज बघा, याच्यामध्ये एक टिप सुद्धा मी तुम्हाला देते. जेव्हा आपण चीज ग्रेट करतो तर आपली जाळी किती खराब होते ना, तर ह्याच्यासाठी आहे ना मी ह्याला पहिलं ऑइल लावून घेतलंय, पुढून आणि मागून दोन्ही साईडनी ऑइल लावून घ्यायचं, म्हणजे आपला चीज आहे ना एकदम स्मूथली ग्रेट होतं. बघा किती छान टेक्स्चर आला आहे चीजचा. बघा, आता हे आपल्याला सगळं आहे ना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे गाईज. बघाच गाईज बघा, हे ना जास्त म्हणजे काय म्हणतात, जास्त स्मॅश नाही करायचं, थोडंसं करायचं, कारण की आपल्याला पॅटीस पण बनवता आले पाहिजे ना, आय मीन कटलेट. बघा, ते थोडंसं व्यवस्थित घेऊन मळायचं. बघा, मिक्स करायचं असं. हे बघा, याला आहे ना असं एकदम व्यवस्थित आहे ना मिक्स करून घ्यायचं, आणि ह्याचं असं कन्सिस्टन्सी झालं पाहिजे. बघा किती छान झालं आहे. आणि जास्त चिवडा नाही करायचा, म्हणजे जास्त हे नाही करायचं, हलवायचं नाही. ते जितकं तुम्ही जाडसर आणि हे ठेवताल ना सैल, तर तेवढा गोळा बनेल. बघा, आणि असं चेकसुद्धा करायचं की आपल्या ह्या मिश्रणाचा गोळा बनतोय का, एक असं पॅटीस ट्राय करून बघायचं. हे बघा, असं कुठूनही ते ना फुटलं नाही पाहिजे. बघा, असं झालं पाहिजे आपलं कटलेट. याला चिकन पॅटॅटो कटलेट म्हणतात. आणि हे बघा, त्याच्या कोटिंगसाठी आहे ना आपण 3 ब्रेड घेतलेले आहेत, त्याचे छोटे पीस करून ना मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचं. मग त्यामुळे आपण घरच्या घरीच ब्रेड क्रम्स बनवून घेऊ शकतो. बघा, मी अशा प्रकारे ना घरच्या घरीच ब्रेड क्रम्स बनवून तयार केलेला आहे. आणि आपण घरीसुद्धा ब्रेड क्रम्स बनवू शकतो, खूप इझिएस्ट वे आहे. तर मी आता तुम्हाला दाखवते ते फ्राय आणि कोट कसे करायचे गाईज. हे बघा, हे आपले 2 अंडे आहेत, यांना आपण आहे ना फेटून घ्यायचं. आणि थोडंसं ब्रेड क्रम्स जास्त झाले तर ते ह्या वाटीमध्ये मी काढून घेतले. थोड्या वेळानंतर आपण पुन्हा सुद्धा टाकू शकतो, पण वेस्ट नाही गेलं पाहिजे ना. हे बघा, अशा प्रकारे चांगले आपले एग्स फेटून घ्यायचे. बघा किती छान दिसतं फेटताना, एकदम चांगलं फेटून घ्यायचं. आणि शक्यतो फोगच यूज करायचा फेटताना, कारण की बघा फॉगनी किती छान होतं. हे बघा, एवढा असं नॉर्मल छोटाच बॉल घ्यायचा आणि आपल्या हातांना थोडंसं तेल लावायचं, आणि बघा अशा प्रकारे ह्याला प्रेस करून घ्यायचं. आणि जास्त मोठीसुद्धा टिक्की नाही बनवायची, मीडियमच साईजची बनवायची. बघा, काय आहे ते तुम्ही बनवतायत ते? हे ना मी हे बनवते पटॅटो चिकन कटलेट. ओके, त्याला नाव आहे का नाही रशियन वगैरे काय असं? हो, सांगितलं ना पटॅटो चिकन कटलेट म्हणून. बघा, नॉर्मल एवढाच बॉल घ्यायचा, जास्त मोठा नाही घ्यायचा, आणि त्यालाच आपण गोळा चांगलं प्रेस करून घ्यायचं. गोळा. ठीक आहे, छोटेच जरा बरे लागतात खायला, नाही तर ते मोठे शिजत पण नाही आणि व्यवस्थित पण नाही होत ते. बघा, अशा प्रकारे ना आपण ह्याला असं टिक्कीज बनवून घेतले. मी तुम्हाला आता फ्राय करताना दाखवते. दाखव ना. हे बघा, हे अशा प्रकारे ह्याला अंड्यामध्ये डीप करायचं, मग ह्याला आपण ह्याच्यामध्ये टाकायचं. चांगलं ह्याला असं डस्ट करून घ्यायचं. हे बघा,
असं हळूच तेलामध्ये सोडायचे हे कटलेट. असं हळू. हे बघा आम्ही आहे ना ह्याला एका साईडून फ्राय करून घेतले आपण आणि आता सेकंडला उलटं केलंय. किती छान गोल्डन कलर आलाय बघा. हे बघा आणि आपले आता कटलेटसुद्धा फ्राय करून झालेले आहेत आणि ही आपली चटणी आहे बघा किती सुंदर आहे ना. तुम्हाला याची रेसिपी हवी असेल तर तुम्ही नक्की मला कॉमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला या ग्रीन चटणीची रेसिपीसुद्धा देईल. आणि बघा गाईज इथे असं चटणी ठेवायची आणि आपले कटलेट किती सुंदर झालेत बघा. आणि आपले कटलेट एवढे छान झालेत ना, तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि मला कॉमेंट करून सांगा कसे आहेत. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू गाईज.